Students, we have seen yesterday the moving coil galvanometer construction, how it works, and how the deflection produced in the galvanometer is directly proportional to current passed through the galvanometer. करंट आपण जास्त पास केला डिफ्लेक्शन जास्त दिसतं हे आपण काल बघितलेलं आहे. कारण ती जी कॉईल असते ती कॉईल आपण हॉर्स शू मॅग्नेटच्या 2 पोल पीसेसच्या मध्ये ठेवलेली असते. We have kept the coil between the 2 pole pieces of a horseshoe magnet, strong magnets, and when current is passed through the coil मधून जेव्हा करंट पास करतो तेव्हा the coil gets deflected, and depending upon that deflection theta, current pass through the coil is more, then deflection will be more, and current pass through the coil is less, then deflection will be less, and the deflection produced in the coil, as there is a indicator connected to the coil. As the coil deflects, the indicator shows the reading, and the scale is calibrated. म्हणजे कॅलिब्रेटेड केलेलं स्केल असतं आणि आपल्याला किती करंट पास झाला आहे हे आपल्याला मिळू शकतं. आता हा जो गॅलव्हॅनोमीटर असतो तो डायरेक्टली आपण ॲमीटर म्हणून वापरू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे ॲमीटर इज ए करंट मीटर विच मेजर्स करंट. जेव्हा आपण एखादा ॲमीटर सर्किटमध्ये कनेक्ट करतो तो सर्किटमध्ये सेरीजमध्ये आपण कनेक्ट करतो. सेरीजमध्ये कनेक्ट करतो याचा अर्थ काय बघा, म्हणजे आपण आज काय बघणार आहोत, कन्व्हर्शन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इनटू ॲमीटर. कन्व्हर्शन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इनटू ॲमीटर. समजा हा एक रेझिस्टन्स आर आहे आणि इथं आपल्याकडे एक गॅलव्हॅनोमीटर आहे. तो गॅलव्हॅनोमीटर आपण असा कनेक्ट केला आहे आणि इथे एक बॅटरी असेल, एक सेल असेल ऑफ EMF E. हा करंट आय यातनं पास होतो आणि हा करंट ह्या सर्किटमधून पास होतो आणि डिफ्लेक्शन हा गॅलव्हॅनोमीटर दाखवतो. म्हणजे करंट पास होतो की नाही हे चेक करण्यासाठी आपण गॅलव्हॅनोमीटर वापरू शकतो. इथं हा करंट मीटर म्हणून ॲक्ट होतो. इथं हा गॅलव्हॅनोमीटर जो आहे तो करंट मीटर म्हणून ॲक्ट होतो किंवा त्यालाच आपण ॲमीटर असं म्हणतो. परंतु इथं ॲमीटर म्हणून मोजण्यासाठी त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. कारण गॅलव्हॅनोमीटरवर जे स्केल असतं ते स्केल अगदी छोट्या करंटने देखील तो पॉइंटर आउट ऑफ स्केल जाऊ शकतो. म्हणजे अगदी IG गॅलव्हॅनोमीटर करंट, समजा यातनं जाणारा करंट 1 मिली ॲम्पियर किंवा 1 मिली ॲम्पियर टू 10 मिली ॲम्पियर याच्या रेंजमध्ये, 10 मिली ॲम्पियरपेक्षा जास्त करंट हा मोजू शकत नाही. हा जर फ्लो होणारा करंट 10 मिली ॲम्पियरपेक्षा जास्त असेल तर हा गॅलव्हॅनोमीटर डॅमेज होऊ शकतो. इट गेट्स डॅमेज्ड बिकॉज its maximum value which can be measured is 10 मिली ॲम्पियर. या सर्किटमधून 5 मिली ॲम्पियर करंट जात असेल तर हा 5 मिली ॲम्पियर मोजतो. 10 मिली ॲम्पियर जात असेल तर हा जास्तीत जास्त आउट ऑफ स्केल जातो. जर 20 मिली ॲम्पियर करंट पास केला तर हा मोजू शकत नाही. म्हणजे या गॅलव्हॅनोमीटरला डायरेक्टली आपण सेरीजमध्ये, सर्किटच्या सेरीजमध्ये जर कनेक्ट केलं तर आपल्याला डायरेक्टली तो करंट मीटर म्हणून वापरता येणार नाही. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करावं लागतील. कारण त्याचं रेंज जे आहे, द रेंज within which the galvanometer can measure current is 10 milliampere. If you want to measure a current of 20 milliampere, 50 milliampere, 100 milliampere, then this cannot measure because its range is 10 milliampere. So we have to make some modification in it. If we forcibly passed some more current than 10 milliampere, its coil may get damaged. त्याची कॉईल डॅमेज होते, तो खराब होतो. याच्यासाठी आपल्याला कन्व्हर्शन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इंटू ॲमीटर करायचं आहे. सो कन्व्हर्शन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इंटू ॲमीटर करत असताना समजा हा गॅलव्हॅनोमीटर असेल. आपण आत्ताच एक वाक्य तुम्हाला मी सांगितलं की आपण हा करंट मीटर किंवा ॲमीटर जो आहे तो सर्किटमध्ये आपण सिरीजमध्ये जोडतो. कारण तो करंट त्या ब्रँचमधला करंट मोजत असतो तर सिरीजमध्ये जोडत असतो, लक्षात घ्या. मग आता ह्या गॅलव्हॅनोमीटरला जर आपण ॲमीटरमधून कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, जे आयडियल ॲमीटर असतं, आपण काही करंट इलेक्ट्रिसिटीचे एक्सपेरिमेंट करत असताना ॲमीटर वापरतो, व्होल्टमीटर वापरतो. ॲमीटर सिरीजमध्ये जोडलं जातं, व्होल्टमीटर हे पॅरलमध्ये जोडलं जातं एखाद्या रेजिस्टन्सच्या. हे आपल्याला कळायला पाहिजे. मग आपण ॲमीटर जे आहे, ॲमीटर आपण सिरीजमध्ये जोडत असल्यामुळं याचं जे रेजिस्टन्स आहे, आयडियल ॲमीटर कशाला म्हणायचं, ज्या ॲमीटरचा रेजिस्टन्स 0 असतो. 0 म्हणजे खूप कमी असतो. कारण जेव्हा तुम्ही ॲमीटर सर्किटमध्ये सिरीजमध्ये जोडता तेव्हा तो रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट कमी करतो आणि तो कमी मोजतो. म्हणजे आहे तो करंट, जो करंट फ्लो होतो तो ते न मोजता
कमी करंट मोजतो, हे त्याचं ड्रॉबॅक आहे. त्यामुळे त्याचं रेजिस्टन्स जेवढं कमी तेवढं तो ॲक्युरेट व्हॅल्यू मोजेल. ती करेक्ट व्हॅल्यू ती त्या करंटची त्या गॅलॉनमीटरच्या सहाय्याने म्हणजेच ॲमीटरच्या सहाय्याने मोजली जाईल. जर आपण या गॅलॉनमीटरचं रेजिस्टन्स कमी करायचं म्हटलं तर जी हा त्याचा ओरिजिनल रेजिस्टन्स आहे, जी इज द रेजिस्टन्स ऑफ गॅलॉमीटर, आणि या गॅलॉमीटरला जर आपण ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला त्याच्या पॅरललमध्ये त्या गॅलॉनोमीटरच्या कॉईलच्या पॅरललमध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडावा लागेल. त्याला आपण शंट रेजिस्टन्स असं म्हणतो. मग आता शंट रेजिस्टन्स जो आहे, मी पुन्हा एकदा फिगर काढून दाखवतो. मी पुन्हा एकदा काय सांगितलं बघा, गॅलॉनोमीटरला ॲमीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला त्याला शंट रेजिस्टन्स म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स जोडावा लागेल. म्हणजे समजा हा गॅलॉनोमीटर आहे, तर या गॅलॉनोमीटरच्या पॅरललमध्ये एक छोटासा रेजिस्टन्स, शंट रेजिस्टन्स एस आपल्याला जोडावा लागेल, की जेणेकरून गॅलॉनोमीटरचा रेजिस्टन्स कमी केला जाईल. आपल्याला माहिती आहे 2 रेजिस्टन्स जेव्हा पॅरलमध्ये आपण जोडतो तेव्हा त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी होतो. आपल्याला माहिती आहे 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 आहे. समजा R1 2 ओहम आहे आणि R2 सुद्धा 2 ओहम आहे आणि ते आपण पॅरललमध्ये जोडले असतील तर त्याचं कॉम्बिनेशन रेजिस्टन्स किती येतं बघा, हे 2/2 येतं. म्हणजे 2 तसंच ठेवलं, 1 + 1 2 म्हणजे 1, म्हणजे RP किती आला, 1 ओहम आला. तर एक लक्षात घ्या, जेव्हा आपण दोन ओहमचे रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये जोडतो तेव्हा त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी होतो, 1 ओहम होतो. याचा अर्थ जेव्हा रेजिस्टन्सेस आपण पॅरललमध्ये जोडतो तेव्हा त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी होतो. इथं सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. कारण आपण असं का करतोय, कारण हे टोटल जे आहे ते आपण ॲमीटर म्हणून वापरणार आहे. दिस इज अन ॲमीटर. गॅलॉनोमीटर आपण डायरेक्टली जोडू शकतो, नो प्रॉब्लेम, परंतु त्याचं रेंज किती आहे, 10 मिली अँपिअरपेक्षा तो जास्त करंट मोजू शकत नाही. मग प्रत्येक सर्किटमध्ये 10 मिली अँपिअरपेक्षा कमी करंट असेल का, नाही, जास्त करंट असू शकतो. तो मोजण्यासाठी आपण याला थोडं मॉडिफाय करावं होतं. सो गॅलॉनोमीटर इज कन्व्हर्टेड नाव इनटू ॲमीटर. आता हा सुटेबल रेजिस्टन्स, ज्याला आपण शंट रेजिस्टन्स म्हणतो, त्याची व्हॅल्यू कुठलीही जोडून चालत नाही. तुम्हाला त्याची रेंज कितीने वाढवायची आहे. समजा सुरुवातीला गॅलॉनोमीटरची रेंज 10 मिली अँपिअर आहे, ती तुम्हाला 1000 मिली अँपिअर करायचं आहे, म्हणजेच 1 अँपिअर करायची आहे. 1000 मिली अँपिअर म्हणजे 1 अँपिअर करायची आहे. 1000 मिली अँपिअर करायचे किंवा 1 अँपिअर करायचे किंवा आणखीन 10 अँपिअर करायचे, तर ती रेंज किती तुम्ही ठेवायचे हे तुम्ही पहिल्यांदा ठरवायचं. मग त्याच्यानुसार हा शंट रेजिस्टन्स जोडायचा. त्याचा फॉर्म्युला आपण काढणार आहोत. त्याचा फॉर्म्युला काढण्यासाठी मी काय काय सांगितलं तुमच्या लक्षात येतं का बघा. आपल्याला गॅलॉनमीटरचं कन्व्हर्शन ॲमीटरमध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक शंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडावा लागतो. कुणाच्या पॅरललमध्ये जोडायचं, त्या गॅलॉनमीटरच्या कॉईलच्या पॅरललमध्ये जोडायचं, की जेणेकरून टोटल रेजिस्टन्स कमी होईल. कारण आयडियल ॲमीटर कशाला म्हणतो आपण, ज्या ॲमीटरचं रेजिस्टन्स कमी आहे त्याला आपण आयडियल ॲमीटर असं म्हणतो. तर रेजिस्टन्स कधी कमी होऊ शकतो, पॅरललमध्ये 2 रेजिस्टन्स जोडल्यानंतर कमी होऊ शकतो. म्हणून गॅलॉनमीटर कॉईलच्या पॅरललमध्ये आपण हा शंट रेजिस्टन्स जोडायचा, त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी करायचं. हे शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळे काय काय झालं बघा, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी झाला. त्याचा पहिला फायदा काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स रिड्यूस्ड, म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण रिड्यूस केला. कारण आपल्याला ॲमीटर, स्टँडर्ड ॲमीटर कशाला म्हणतो, ज्या ॲमीटरचं रेजिस्टन्स कमी आहे, मिनिमम आहे, 0 आहे, अशाला स्टँडर्ड म्हणतो. मग आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी केलं शंट रेजिस्टन्स जोडून. समजा आपण गॅलॉनमीटरमधून करंट आपण हा सिरीजमध्ये जोडलेला आहे आणि करंट आपण पास केला, तर गॅलॉनमीटरमधून करंट IG जाईल आणि शंट रेजिस्टन्समधून करंट IS जाईल. IG इज द करंट थ्रू द गॅलॉनमीटर, IS इज द करंट थ्रू द शंट रेजिस्टन्स. म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्ही हा ॲमीटर आहे, तर टोटल हा ॲमीटर जेव्हा सिरीजमध्ये जोडताय एखाद्या सर्किटमध्ये तेव्हा हा करंट पास होतो. हा करंट समजा किती आहे, 100 मिली अँपिअर आहे. तो डायरेक्टली गॅलॉनमीटरमधून तसाच जर पास केला तर गॅलॉनमीटर डॅमेज होऊ शकतो. त्यामुळं त्याचं शंट रेजिस्टन्स जोडलं आहे, त्यामुळं करंट डिवाइड होतो. IG इकडं फ्लो होतो, IS इकडं फ्लो होतो. IS पुन्हा इकडे येतो, IG इकडं होतो, पुन्हा हा I म्हणून फ्लो होतो. म्हणजे टोटल करंट असा फ्लो होतो. म्हणजे आपण या शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळे काय काय फायदे झाले, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी झाला. दुसरं, इट प्रोटेक्ट्स द कॉईल फ्रॉम गेटिंग डॅमेज. म्हणजे शंट रेजिस्टन्स काय प्रोटेक्ट करतो, त्या कॉईलला प्रोटेक्ट करतो, गॅलॉनमीटरच्या कॉईलला. इट प्रोटेक्ट्स गॅलव्हॅनोमीटर कॉईल फ्रॉम बर्निंग. कारण काय, करंट किती पास केला आपण, 10 अँपिअर पेक्षा मोठा.
मग डायरेक्टली पास केला असता तर ते बर्न झालं असतं, कॉईल बर्न झाली असती, डॅमेज झाली असती. मात्र तो शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळं काय प्रोटेक्ट झालं, गॅलॉमीटरची कॉईल सुद्धा प्रोटेक्ट झाली. तिसरा फायदा काय, रेंज आपण वाढवली, रेंज इज इन्क्रीज. मगाशी हा गॅलॉमीटर फक्त 10 मिली अँपियर करंट मोजत होता, आता शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळे तो 100 अँपियर काय 1000 अँपियर किंवा किती पाहिजे तेवढं 1 अँपियर 10 अँपियर असं करंट आपण मोजायला लावू शकतो बाय ॲडजस्टिंग दिस व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. म्हणजे हा शंट रेजिस्टन्स जो आहे तो गॅलॉमीटर कॉईलच्या पॅरलमध्ये जोडल्यामुळं आता हा गॅलॉमीटर ॲमीटरमध्ये कन्वर्ट झाला आहे. त्याचे 3 फायदे काय शंट रेजिस्टन्सचे. शंट रेजिस्टन्स काय करतो, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द ॲमीटर इज रिड्यूस, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द गॅलॉमीटर इज रिड्यूस. ॲमीटर हा कमी रेजिस्टन्स आपल्याला मिळाला, हा त्याचा पहिला फायदा आहे. प्रोटेक्ट्स गॅलॉमीटर कॉईल फ्रॉम बर्निंग बिकॉज वॉट एव्हर करंट इज पास्ड थ्रू द गॅलॉमीटर इट इज नॉट ॲज इट इज गोइंग थ्रू द गॅलॉमीटर बट some current is passed through shunt resistance, some current is passed through galvanometer, so galvanometer coil does not get burned. Okay, and the current which is passed through the galvanometer will be less than 10 milliampere. समजा आपण 100 milliampere करंट यातनं पास केला तर यातनं जास्तीत जास्त 10 milliampere जातो. नंतरचा जो 90 milliampere करंट आहे तो 90 milliampere शंट रेजिस्टन्स मधून जातो. म्हणजे शंट रेजिस्टन्स याला प्रोटेक्ट करतो. पूर्ण करंट त्यातनं गेला तर ते बंद झालं असतं. तिसरा फायदा काय, रेंज वाढली. म्हणजे आपल्याला पूर्वी फक्त गॅलॉमीटर वापरून 10 मिली अँपिअर पर्यंतच करंट मोजू शकत होतो, आता त्याची रेंज वाढलेली आहे, त्याची रेंज झालेली आहे 100 मिली अँपिअर. तर त्याच्यासाठी आपल्याला सुटेबल शंट रेजिस्टन्स जोडायचा आहे. आता हे झालं त्याची थेअरी. आता नेमकं काय होतं बघा, जेव्हा तुम्ही हा ॲमीटर जो आहे जेव्हा तुम्ही सर्किटमध्ये जोडता, सर्किटमध्ये कसं जोडता तुम्ही, समजा एक आपण सिंपल सर्किट कन्सिडर करू. हा रेजिस्टन्स आहे, ही बॅटरी आहे आणि हे ॲमीटर आहे. ॲमीटरमध्ये काय असतं, हा ॲमीटर, हा टोटल ॲमीटर, दिस इज टोटल ॲमीटर. म्हणजे याच्यामध्ये गॅलॉमीटर आहे आणि त्याच्या पॅरललमध्ये एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे हा करंट जेव्हा याच्यातनं फ्लो होतो तेव्हा गॅलॉमीटरमधून करंट फ्लो होतो आणि शंट रेजिस्टन्समधून करंट फ्लो होतो. त्यामुळे गॅलॉमीटर म्हणजेच ॲमीटर काय होतं, प्रोटेक्टेड राहतं आणि त्याची रेंज पण आपण वाढवलेली आहे. हे अशा पद्धतीने आपण जोडत असतो. तर हे ॲमीटर जोडलंय म्हणजेच काय जोडलंय आपण, हे पूर्ण जोडलेलं आहे इथं, हे लक्षात येणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, सो ॲमीटर, हाऊ टू प्रोड्यूस अन ॲमीटर, बाय कनेक्टिंग ए स्मॉल शंट रेजिस्टन्स across the coil of the galvanometer. We have converted the galvanometer into ammeter. आता जेव्हा हा करंट याच्यातनं फ्लो होतो तेव्हा गॅलॉनोमीटरच्या अक्रॉस एक किती पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, करंट इनटू रेजिस्टन्स इज पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅलॉनोमीटर, या गॅलॉनोमीटरमधून करंट किती फ्लो होतो, IG. मग याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती, VG म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द गॅलॉनोमीटर कॉईल. गॅलॉनोमीटर कॉईलच्या अक्रॉस तयार झालेला हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. कारण हा रेजिस्टन्स आहे, गॅलॉनोमीटर G जो आहे तो रेजिस्टन्स आहे. G इंटू करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्स अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. तोच पोटेन्शियल डिफरन्स हे दोन्ही पॅरललमध्ये असल्यामुळं पॅरलल रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. म्हणजे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, VS. तो किती असेल, IS इंटू S. हा IS करंट आहे याच्यातून जाणारा आणि S हा रेजिस्टन्स आहे. म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स दॅट गिव्ज यू पोटेन्शियल डिफरन्स, करंट इंटू रेजिस्टन्स दॅट गिव्ज यू पोटेन्शियल डिफरन्स. बट आपल्याला माहित आहे इन पॅरलल रेजिस्टन्सेसच्या केसमध्ये तुम्हाला काय माहिती आहे, पॅरलल रेजिस्टन्सच्या केसमध्ये पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस द टू रेजिस्टन्सेस, या दोन्ही रेजिस्टन्सेस म्हणजे गॅलॉमीटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आणि या शंट रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स सेम असतात. त्यामुळे आपण हे इक्वेट करूया. सो IG इंटू G इज इक्वल टू IS इंटू S असं एक इक्वेशन तुम्हाला मिळतं. मग आपल्याला शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची आहे. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. सो व्हॉट वी कॅन राईट, सो हिअर नाउ सी, हे फोकस करू. The next step is IG into G is equal to IS means what, I minus IG. Since IS is equal to I minus IG, तुम्ही इकडे जर बघितला हा करंट I किती आहे, IG प्लस IS. म्हणजे इकडे IG म्हणून फ्लो होतो, इकडे IS म्हणून. म्हणजे IS प्लस IG म्हणजे I असेल तर IS म्हणजे काय येणार, I मायनस IG. ती किंमत आपण ह्या IS ची किंमत जी आहे
या आय एसची किंमत जी आहे ती इथं ठेवली, इंटू एस केलं आणि आपण हे सॉल्व करूया. सो आय जी इंटू जी इज इक्वल टू आय इंटू एस मायनस आय जी इंटू एस. सो आय जी इंटू एस इकडं पाठवा. सो आय इंटू एस इज इक्वल टू आय जी इंटू जी प्लस आय जी इंटू एस असं येतं. सो जी प्लस एस इंटू आय जी येतं. सो आय इंटू एस हे येतं. मग आता आपल्याला सो एसचा फॉर्म्युला काय येतो बघा. सो एस इज इक्वल टू जी प्लस एस अपॉन आय इंटू आय जी. जी प्लस एस अपॉन आय, जी प्लस म्हणजे हा टोटल आय जी इंटू एस आहे. हा आय जी इंटू एस सॉरी आय इंटू एस इज इक्वल टू आय जी इंटू जी प्लस आय जी इंटू एस आलं. म्हणजे शंट रेजिस्टन्सची ही व्हॅल्यू आली. म्हणजे आपल्याला शंट रेजिस्टन्सची ही व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, हे लक्षात घ्या. सो शंट रेजिस्टन्स व्हॅल्यू कम्स आउट टू बी आय जी ओके. सो दिस इज द फॉर्म्युला. आता याच्यामध्ये आणखीन एक आपण थोडंसं चेंजेस करूया. आय जी इंटू जी बरोबर काय आलं तुम्हाला, आय मायनस आय जी इंटू एस आलं. सो या स्टेपवरून आपण आणखीन एक स्टेप इथं लिहू शकतो. एसचा फॉर्म्युला काय येतो बघा, हा आय मायनस आय जी खाली घ्या. सो आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी हा एक फॉर्म्युला येतो आणि हा दुसरा फॉर्म्युला. म्हणजे शंट रेजिस्टन्सचे आपण फॉर्म्युले हे तयार केले. आता एक लक्षात घ्या, ह्या फॉर्म्युलानं आपल्याला काय सांगता येतं. तुम्हाला माहिती आहे आय जीची व्हॅल्यू किती आहे, 10 मिली अँपिअर. ही फिक्स आहे कारण गॅलॉमीटर जास्तीत जास्त किती करंट सहन करू शकतो, 10 मिली अँपिअर. सो आय जी इज 10 मिली अँपिअर. समजा तुम्हाला आय किती पाहिजे, 100 मिली अँपिअर पाहिजे. म्हणजे मोजायचा करंट किती आहे तुम्हाला, 100 मिली अँपिअर. जास्तीत जास्त गॅलॉमीटरमधून करंट किती पास करू शकतो, 10 मिली अँपिअर. तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू इथं भरून आणि गॅलॉमीटरचा रेजिस्टन्सची व्हॅल्यू समजा 100 ओहम असेल, 100 ओहम असेल तर तुम्हाला शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे ज्या गॅलॉमीटरचा रेजिस्टन्स 100 ओहम आहे त्याच्यातनं जास्तीत जास्त करंट आपण 10 मिली अँपिअर पास करू शकतो आणि मोजायचं करंट आपल्याला त्या सर्किटमध्ये 100 मिली अँपिअर, म्हणजे त्याची रेंज आपण 10 पटीने वाढवलेली आहे. तो गॅलॉमीटर 10 मिली अँपिअरच मोजू शकत होता, मात्र त्याला आपण कन्वर्ट कशामध्ये केलं आहे, ॲमीटरमध्ये केलं आहे. कसं कन्वर्ट केलं आहे, शंट रेजिस्टन्स जोडून केलं आहे. म्हणजे त्या शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण ह्या जर व्हॅल्यू ठेवल्या तर तुम्हाला शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू मिळू शकते. समजा इथं 50 मिली अँपिअर करायचं तुम्हाला, तर तुम्ही इथं 50 मिली अँपिअर ठेवू शकता. म्हणजे आय तुम्ही 50 मिली अँपिअर ठेवा. आय जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 10 आहे. इथं ठेवा सगळ्या व्हॅल्यूज आणि तुम्ही 50 मिली अँपिअर करंट मोजण्यासाठी शंट रेजिस्टन्स तुम्हाला इथं किती जोडावं लागेल, 100 मिली अँपिअर करंट मोजण्यासाठी त्याच गॅलॉमीटरला शंट किती जोडावं लागेल हे आपण काढू शकतो. सो दिस इज समथिंग अबाउट हाऊ टू कन्वर्ट ए गॅलॉमीटर इंटू ॲमीटर. मग आता याच्यामध्ये तुम्ही आय जीची व्हॅल्यू काढू शकता, आय एसची व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे आय जी म्हणजे काय, गॅलॉमीटर करंट. गॅलॉमीटर करंटची तुम्ही व्हॅल्यू काढू शकता आणि शंट करंटची व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं फाइंड करू शकता. म्हणजे शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू, शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आला, आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी हा फॉर्म्युला आला. आणि तसंच आपण वरची एक स्टेप काय लिहिले बघा, आय जी इंटू जी इज इक्वल टू आय मायनस आय जी इंटू एस असं घेतलं आहे. समजा तुम्हाला आय जी काढायचं आहे, सो आय जी इंटू जी इज इक्वल टू आय इंटू एस मायनस आय जी इंटू एस. ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं, ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे तुम्हाला जर आय जी काढायचं असेल तर आय जी इंटू जी प्लस आय जी इंटू एस ह्याला इकडे घेतलं इज इक्वल टू आय इंटू एस, ह्याला इथंच ठेवलं. सो कॉमन काय निघतो यात ना, आय जी ब्रॅकेटमध्ये काय येतं, जी प्लस एस इक्वल टू काय आलं, आय इंटू एस. सो आय जीची व्हॅल्यू किती आली, गॅलॉमीटर करंटची व्हॅल्यू किती आली, म्हणजे एस अपॉन एस प्लस जी, एस अपॉन एस प्लस जी इंटू आय. म्हणजे टोटल करंट आय आहे, त्यापैकी गॅलॉमीटरमधून पास होणारा करंट किती आहे, आय जी आहे. तर आय जीची ही व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल. त्याचप्रमाणे तुम्ही इथं आयची व्हॅल्यू म्हणजे तुम्ही इथं काय केलं आहे, आय जी इंटू जी बरोबर आय एस इंटू एस केलं आहे. सो ही आय एसची व्हॅल्यू आहे. आय एसची व्हॅल्यू आय मायनस आय जी आहे.
तसंच तुम्ही इथं आय जीच्या ठिकाणी आय मायनस आय एस करू शकता. आय मायनस आय एस करा, इथं आय एस तसंच ठेवा आणि आय एसची व्हॅल्यू काढू शकता. ती व्हॅल्यू काय येणार आहे, जी अपॉन एस प्लस जी इंटू आय. हे तुम्ही काढून बघा. म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा, हा फॉर्म्युला वापरायचा, हा फॉर्म्युला वापरा. आय एस तसंच ठेवा. तुम्हाला जेव्हा आय जी काढायचं तेव्हा आय एसचं कन्व्हर्सन आय मायनस आय जी करा. जेव्हा तुम्हाला आय एस काढायचं आहे म्हणजे शंट करंट काढायचं आहे, शंट रेजिस्टन्समधून जाणारा करंट काढायचा आहे, तेव्हा आय जीची व्हॅल्यू आय मायनस आय एस ठेवा आणि पुन्हा कॅल्क्युलेट करा. सो दिस इज द थेरी पार्ट विच इज इन्क्लुडेड इन हाऊ टू कन्वर्ट ए गॅलॉनोमीटर इंटू ॲमीटर. किती 20.